तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या 100 डे ऑफ 100 मिनी ब्लॉक चॅलेंजमध्ये। तर माझं नाव आहे अमोल आणि मी करतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम। तर आज मला जायचं होतं बोरिवलीला, पण त्याच साईडवर मग काय बसलो रिक्षामध्ये आणि निघलो माझ्या साईडवर। तर पोहोचलो माझ्या साईडवरती आणि ही माझी साईड आहे। तर हे टावर आहे 22 माल्याचा। एंट्री वगैरे केली आणि गेलो आतमध्ये। तर आपल्याला पहिलेच काम लागलं टेरेसवरती जायचं। टेरेसवरती गेल्यानंतर किरण भाऊ होते माझ्यासोबत। तर किरण भाऊला करायची होती टाकी चेक करायची होती, लिकेज आहे की नाही कुठे। मग काय टेरेसवरती गेल्यानंतर एवढं भारी व्ह्यूज होतं ना, समोरचं टेरेसच्या बाजूचं मोठमोठ्या बिल्डिंग टावर मोठमोठे होते। बाहेरचे व्ह्यूज बघून किरण भाऊ गेले आपली टाकी चेक करायला खाली, लिकेज आहे की नाही ते तुम्ही बघू शकता। लिकेज वगैरे चेक करून आले किरण भाऊ वरती, लगेच लिकेज आहे की नाही कुठे ते। मग काय मी पण गेलो लगेच वॉल चेक करायला, वॉल पण बरोबर बसले की नाही ते। वॉल तर बरोबर चेक झाले होते। मग त्याच्यात नंतर आम्हाला पाठवलं हॉल चेक करायला। हॉल तर एवढा भारी होता ना, हे हॉल होता लग्नासाठी। तर या हॉलमध्ये होणार होते लग्न। तर या हॉलमध्ये प्रत्येक खिडकीला एक AC बसवली होती आणि एवढं भारी व्ह्यूज दिसत होता ना बाहेरचा त्या हॉलमधून। तर तुम्ही बघू शकता एवढं भारी व्ह्यूज दिसत होता ना, अरे बापरे, तुम्ही बघू शकता। आणि हे होतं 23व्या माल्यावर। जबरदस्त असं दिसत होतं ना। हॉल वगैरे चेक करून आम्ही लगेच आम्हाला दुसरं काम लागलं। तर आम्हाला ग्राउंड फ्लोअरला जायचं होतं। ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर आम्हाला पॅक करायचे होते फायर पंपचे होल। तर तुम्ही बघू शकता किरण भाऊ पण होते आमच्यासोबत आणि ते करत होते होल पॅक। तर हे आहे केमिकल, होल पॅक करायचं केमिकल पण टाकत होते त्याच्यामध्ये किरण भाऊ। तर तुम्ही बघू शकता। तर होल वगैरे पॅक करून लगेच आम्ही वॉल पण चेक करून घेतले सगळे, वॉल बरोबर व्यवस्थित बसले की नाही ते। तर तसे तर वॉल व्यवस्थित बसले होते। मग लगेच आपण आपल्या मोटरपाशी आलो आणि मोटर बसले, वायर पण चेक केले, वायर पण बरोबर बसले की नाही ते। वायर वगैरे बसून आम्ही निघलो घराकडची। तर आमची आज झाली होती सुट्टी लवकरच। मग मी किरण भाऊ आणि माझ्यासोबत होते माझे भाऊजी, आम्ही सगळे मिळून निघलो घराकडची। तर आज आम्हाला लवकर सुट्टी झाली। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।